विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी व शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याचे ठरविलेले आहे। या ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये वर्ग 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। मी प्राध्यापक सुनील उद्धव गेडाम, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी, विषय राज्यशास्त्र। मागील तासिकेमध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय जाती आयोग व राष्ट्रीय जमाती आयोग अशा 4 आयोगाची माहिती आपण पाहिलेली आहे। आणि हे संपूर्ण आयोग त्या जातीला भारतीय राज्यघटनेने जे काही अधिकार, हक्क व संरक्षण दिलेले आहे, या संरक्षणाची आणि हक्कांची व अधिकाराची अंमलबजावणी होते किंवा नाही, आणि ते हक्क त्या जातीतील लोकांना व जमातीतील लोकांना मिळतात किंवा नाही यांची मूल्यमापन करण्यासाठी या आयोगाची स्थापना केलेली दिसून येते। तशाच पद्धतीने आज एका नवीन आयोगाची माहिती आपण पाहणार आहोत। तर त्या आयोगाचं नाव आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग। तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग हा आपल्या भारत देशातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि बालक हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा बचाव करणे यासाठी हा आयोग कार्यरत आहे। आता भारतीय राज्यघटनेने बालकांना काही हक्क दिलेले आहेत। त्या बालकांना दिलेल्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी व बाल हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचा बचाव करण्यासाठी हा आयोग आपल्या भारत देशामध्ये नियुक्त करण्यात आलेला आहे। आता या आयोगाच्या व्याख्येप्रमाणे तर बाल हक्कामध्ये किंवा बालकांमध्ये कोणत्या वयोगटातील बालकांचा समावेश होतो, तर 0 ते 18 वयोगटातील व्यक्तींना बालक समजले जाते। मग 0 ते 18 वयोगटातील व्यक्तींना बालक समजले जाते, तर अशा व्यक्तींना, अशा बालकांना जे काही हक्क भारतीय संविधानाने दिलेले आहेत, या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांचा बचाव करणे आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण हा आयोग तयार करण्यात आलेला आहे। आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचा हा लोगो आहे, ज्यामध्ये नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन फॉर चाइल्ड राईट, म्हणजे त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये NCPCR असं म्हटलं जातं। त्यालाच इंग्रजीमध्ये नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट, त्यालाच मराठीमध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग असं म्हटलं जातं। तर आता या आयोगाची संरचना कशी आहे, रचना कशी आहे, या संदर्भात आपण माहिती पाहू। तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग याची स्थापना इसवी सन 2006 मध्ये करण्यात आली आपल्या भारत देशामध्ये। आणि या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं मुख्यालय म्हणजेच हेडक्वार्टर न्यू दिल्ली येथे आहे। आणि सध्याचे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे सध्याचे अध्यक्ष म्हणजे वर्तमान अध्यक्ष प्रियांक कानूनगो हे आहेत। तर हा आयोग का नेमण्यात आला किंवा या आयोगाची स्थापना का करण्यात आली, याचा पूर्व इतिहास सुद्धा आपल्याला समजून घेणे
तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005च्या कायद्याअंतर्गत 2005 मध्ये RTIच्या कायद्याअंतर्गत बालकांना काही हक्क बहाल करण्यात आलेले आहेत. म्हणजे शिक्षणाचा अधिकार सुद्धा बालकांना मिळालेला आहे. तर या कायद्याअंतर्गत 2006 साली राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग स्थापन करण्यात आला आणि हा आयोग महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत आजही कार्यरत आहे. म्हणजे या आयोगाची स्थापना 2005च्या ॲक्टनुसार 2006 साली करण्यात आली आणि हा आयोग महिला व बालविकास मंत्रालय या अंतर्गत कार्यरत आहे. आता या आयोगामध्ये किती सभासद व अध्यक्ष असतात, म्हणजे या आयोगाची संरचना म्हणजे रचना आपल्याला इथे समजून घ्यावी लागेल. तर या आयोगाचे अध्यक्ष हे एक सामाजिक कार्यकर्ता असतात. म्हणजे ते कार्यकर्ते बालकल्याण क्षेत्रात विशेष योगदान असलेली व्यक्ती असते. म्हणजे बालकांच्या हक्कांसाठी, बालकांच्या न्यायासाठी या व्यक्तींचं फार मोठं मोलाचं योगदान असतं. अशा व्यक्तींची इथे अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. आणि सदस्य, एक अध्यक्ष असतो आणि एकूण 6 सदस्य असतात. आता 6 सदस्यांपैकी त्यामध्ये 2 महिला असणे अनिवार्य आहे. 2 महिला सदस्य असणे अनिवार्य आहे. आणि हे संपूर्ण सदस्य शिक्षण, बाल आरोग्य, बालमजुरी या विरोधात काम करणारे असतात. आणि इतकेच नव्हे तर मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा असतात. म्हणजे अशा क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती म्हणजे शिक्षण, बाल आरोग्य, बालमजुरी यांच्या विरोधात काम करणारे आणि बालकांचं बुद्धिमत्ता समजून घेणारे म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा असतात. एकूण असे 6 सदस्य आहेत आणि 6 सदस्यांपैकी 2 सदस्य इथे महिला असणे अनिवार्य आहे. आणि सदस्य व अध्यक्षाचा कालावधी हा प्रत्येकाचा 3 वर्षाचा असतो. आणि अध्यक्ष व सदस्यांचा वयोमर्यादा, तर अध्यक्षाची वयोमर्यादा ही 65 वर्ष असते, तर सदस्यांची वयोमर्यादा ही 60 वर्ष असते. आणि पुनर्नियुक्तीचा जर विचार केला तर 2 पेक्षा जास्त वेळा इथे सदस्य व अध्यक्ष म्हणून नियुक्ती करता येत नाही. म्हणजे 2 वेळा इथे सदस्य आणि अध्यक्ष इथे बनता येतं, परंतु 2 पेक्षा जास्त वेळा सदस्य आणि अध्यक्ष इथे बनता येत नाही. परंतु अध्यक्षाचा कालावधी हा 65 वर्ष ठरविलेला आहे वयोमर्यादा, आणि सदस्यांचा कालावधी म्हणजे वयोमर्यादा ही 60 वर्ष ठरवून दिलेली आहे. ही झाली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची रचना. आता राष्ट्रीय बाल आयोग संरक्षण आयोगाची रचना जर ठळकपणे जर आपल्याला विचारात घ्यायची म्हटलं तर या आयोगाची स्थापना 2006 मध्ये झाली. या आयोगाचं मुख्यालय दिल्ली येथे आहे. या आयोगाचे सध्याचे वर्तमान अध्यक्ष प्रियांक कानूनगो आहेत. आणि हा आयोग ॲक्ट 2005च्या कायद्याअंतर्गत 2006 साली आपल्या भारत देशामध्ये कार्यरत आहे. आणि हा आयोग महिला व बालकल्याण किंवा बालकांचा विकास यांच्या मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. या आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 6 सदस्य असतात. आणि 6 सदस्यांपैकी 2 सदस्य इथे महिला असणे अनिवार्य आहे. आणि सदस्यांना नियुक्ती करण्यासाठी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची इथे नियुक्ती केली जाते तर शिक्षण, बाल आरोग्य, बालमजुरी यांच्या विरोधात काम करणारे
आणि मानसोपचार तज्ज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती इथे सदस्य म्हणून कार्य करू शकतात आणि सदस्य व अध्यक्षांचा कालावधी एकंदरीत प्रत्येकाचा हा 3 वर्षाचा असतो. अध्यक्षाची वयोमर्यादा ही 65 वर्ष आहे, तर सदस्यांची वयोमर्यादा ही 60 वर्ष आहे. अध्यक्ष असो की सदस्य असो यांना 2 पेक्षा जास्त वेळा इथून नियुक्ती करता येत नाही. अशा पद्धतीने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण या आयोगाची काय आहे, संरचना आहे. तर आता राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं कार्य काय, किंवा हे आयोग 2006 साली आपल्या भारत देशामध्ये स्थापन झालेलं बालकांच्या विकासासाठी, कल्याणासाठी किंवा बालकांचे हक्क व अधिकार यांचं संरक्षण करण्यासाठी जो आयोग भारत देशामध्ये स्थापन करण्यात आला, या आयोगाचे कार्य आपल्याला समजून घेणं तितकेच गरजेचे होणार आहे. नंबर 1, आयोगाचे कार्य. बाल हक्क संरक्षणासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याअंतर्गत, म्हणजे बाल हक्क संरक्षणासाठी सध्या सुद्धा भारतीय संविधानामध्ये काही कायदे अंतर्गत आहेत, उपलब्ध आहेत. त्या उपलब्ध कायद्याअंतर्गत संरक्षणाची तपासणी आणि परीक्षण करणे, म्हणजे बालकांच्या संरक्षणासाठी आणि तपासणीसाठी काय करणे, परीक्षण करणे व त्यांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी शिफारस करणे. म्हणजे हा आयोग बालकांच्या संरक्षणासाठी जे काही कायदे उपलब्ध आहेत, या संरक्षणाची तपासणी आणि परीक्षण करणे व त्यांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सरकारकडे काय करणे, शिफारस करणे, हे आयोगाचे प्रथम आणि मुख्य कार्य आहे. नंबर 2, लहान मुलांना हक्काचा उपभोग घेण्यापासून, लहान मुलांना त्यांच्या हक्कांचा उपभोग घेण्यापासून रोखणाऱ्या कारणांची तपासणी करणे. जे काही कारणं असतील त्यांची तपासणी करणे व याबाबत उपाययोजना करण्यासाठी सरकारकडे शिफारस करणे. म्हणजे लहान मुलांना जे काही हक्क असतात ते कोणीही रोखू शकत नाही, परंतु जर कोणी रोखण्याचा प्रयत्न केला किंवा रोखण्यासाठी काय कारणं आहेत त्या कारणाची तपासणी करणे आणि त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे शिफारस करणे, हे या बाल हक्क संरक्षण आयोगाचं मुख्य आणि दुसरं कार्य आहे. नंबर 3, बाल हक्काबाबत जागृती घडवून आणणे. बालकांना जे काही हक्क दिलेले आहेत त्या संदर्भात समाजामध्ये जागृती घडवून आणणे. केवळ बालकांच्या विकासासाठी कायदे करून कोणताही उपयोग किंवा फायदा होऊ शकत नाही, परंतु जोपर्यंत संपूर्ण समाजामध्ये बालकांच्या हक्कांबाबत जनजागृती होऊ शकत नाही किंवा संपूर्ण समाज बालकांना हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत नाही, तोपर्यंत या हक्कांना किंवा बालकांच्या हक्कांना काहीही उपयोग ठरू शकणार नाही. आणि म्हणूनच बालकांना हक्क मिळाले पाहिजे या संदर्भात महत्त्वाचं कार्य म्हणजे बालक हक्कांच्या बाबत संपूर्ण समाजामध्ये, ग्रामीण असो शहरी असो, अशा संपूर्ण समाजामध्ये म्हणजे जनजागृती घडवून आणणे तितकंच महत्त्वाचं कार्य हे आयोग करीत असतं. नंबर 4, बाल सुधार गृहाची सुधारणा करणे. म्हणजे बालकांच्या हातून जो अचानकपणे एखादा अपराध किंवा गुन्हा घडत असेल तर त्या अपराधाची शिक्षा म्हणून बालकांना बाल सुधार गृहामध्ये ठेवल्या जातं. तर या बाल सुधार गृहाची व्यवस्था कशी आहे आणि त्यामध्ये बालकांना योग्य त्या सोयी मिळतात किंवा नाही, अशा पद्धतीची बाल सुधारगृहाची सुधारणा करणे व गरज असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना उपाय सुद्धा सुचविणे, हे आयोगाचं चौथं कार्य आहे. त्यानंतर 5वं कार्य आहे बाल हक्क उल्लंघनाच्या, म्हणजे बालकांचे जे हक्क आहेत हे हक्क जर कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, या हक्कांचं जर कोणी उल्लंघन केलं तर उल्लंघन करणाऱ्या घटनाची चौकशी करणे आणि संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई सुरू करण्याची शिफारस करणे इत्यादी. आणि याहीपेक्षा अनेक अशी महत्त्वाची कार्य राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला करावी लागतात. आणि हे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग
बालकांच्या हितासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने, बालकांचा कल्याण आणि विकास साधण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करताना दिसून येतात. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाची माहिती पाहिल्यानंतर अतिशय महत्त्वाचा आयोग आहे, त्या आयोगाची माहिती आपण पाहू. त्या आयोगाचं नाव आहे राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग. आता राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग म्हणजे राष्ट्रीय लेवलवर, म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये ग्राहकांचे जे काही वाद दुकानदारासोबत होत असतात, या वादाचं निवारण करण्यासाठी हा आयोग संपूर्ण भारत देशासाठी इथे स्थापन करण्यात आलेला आहे. तर हा आयोग ग्राहकाच्या तक्रारीचे किंवा ग्राहकाच्या वादाचे निवारण करण्याचा प्रयत्न करतो आणि ग्राहकांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा सुद्धा प्रयत्न करीत असतो. आणि राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाचा हा एक लोगो आहे, ज्यामध्ये जागो ग्राहक जागो अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे. आणि राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण दिवस 24 डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो. आता जागो ग्राहक जागो या उक्तीप्रमाणे संपूर्ण ग्राहकांनी जागरूक असलं पाहिजे. कोणत्याही दुकानदाराकडून किंवा कोणत्याही कारखानदारांकडून कोणत्याही ग्राहकाची फसवणूक होऊ नये आणि फसवणूक झाल्यानंतर त्या ग्राहकाला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रीय पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर कुठली तरी यंत्रणा असावी, या दृष्टिकोनातून राष्ट्रीय ग्राहकवाद निवारण आयोगाअंतर्गत 3 पातळ्यांवर ग्राहकांचे वाद निवारण्यासाठी 3 पातळ्यावर योजना किंवा यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे. आता 3 पातळ्यावर ती यंत्रणा कार्य करीत असतं. जिल्हा पातळीवर जिल्हा मंच, राज्य पातळीवर राज्य ग्राहक वाद निवारण आयोग आणि राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, अशा 3 पातळ्यांवर ही यंत्रणा काम करीत असतं. तर कशासाठी? ग्राहकांचं हित लक्षात घेऊन ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि ग्राहकांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी या 3 पातळ्यावर ही यंत्रणा कार्य करीत असते. तर 3 पातळ्यावर ती यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करीत असते याची सुद्धा माहिती समजून घेणे तितकेच उपयोगाचे आणि गरजेचे ठरणार आहे. आता ग्राहकाच्या हितांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने इसवी सन 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा आपल्या भारत देशामध्ये मंजूर करण्यात आला. म्हणजे सर्वप्रथम ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये मंजूर करण्यात आला आणि या कायद्याअंतर्गत ग्राहकाची फसवणूक होत असेल, ग्राहकांना भेसळयुक्त पदार्थ जर कोणी विक्री करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि ग्राहकाकडून त्या वस्तूपेक्षा जास्त किंमत जर कोणी घेऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या ग्राहकांना ग्राहक न्यायालयाकडे त्या दुकानदाराच्या, त्या कारखानदाराच्या विरोधामध्ये तक्रार करण्याचा अधिकार या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत मिळालेला आहे. म्हणजे ज्या ग्राहकाची ते फसवणूक झालेली आहे त्या ग्राहकांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या भारत देशामध्ये 3 स्तरीय म्हणजे 3 पातळ्यावर यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे. आता ही ग्राहक न्यायालये कशा पद्धतीने काम करतात, ग्राहक न्यायालये कशा पद्धतीने काम करतात याविषयी आपल्याला माहिती शोधायची आहे. जर एखाद्या दुकानदाराने तुम्हाला फसविले, उदाहरण काय सांगितलेलं आहे, जर एखाद्या दुकानदाराने तुम्हाला फसवले तर तुम्ही ग्राहक न्यायालयात दाद मागाल काय? विद्यार्थ्यांनी स्वतःला हा प्रश्न करायचा आहे. जर एखाद्या दुकानदाराने तुम्हाला फसविले, आपल्या स्वतःला फसविले, तर आपण स्वतः ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागाल का? या विषयावर
आपल्याला चर्चा करायची आहे. मग खरोखरच आपण ग्राहक न्यायालयामध्ये काय करू? दाद मागू. मग ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला अर्ज करावा लागतो, कशामार्फत जावं लागतं, कुठल्या ऑफिसमध्ये जावं लागतो, ही सुद्धा माहिती तितकेच समजून घेणे किंवा आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. जर कोणत्या न्यायालयामध्ये आपल्याला दाद मागायची आहे ही जर माहिती नसेल तर ग्राहकाची फसवणूक होऊन सुद्धा आपल्याला न्यायालयामध्ये अपील करता येऊ शकत नाही. मी आत्ताच सांगितलेलं आहे की ग्राहक निवारण वाद, ग्राहकांच्या हितासाठी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून आपल्या भारत देशामध्ये 3 पातळ्यावरती यंत्रणा म्हणजे त्रिस्तरीय यंत्रणा कार्य करीत असते. तर ही 3 पातळ्यावर यंत्रणा कार्य करीत असते. उदाहरणामध्ये आपण पाहू. जिल्हा पातळीवर जिल्हा मंच, राज्य पातळीवर म्हणजे घटक राज्य पातळीवर राज्य आयोग आणि संपूर्ण देश पातळीवर राष्ट्रीय आयोग, अशा 3 पातळ्यावर ही यंत्रणा कार्य करीत असते. आता मुद्दे आपण घेऊया. पहिला मुद्दा आहे नुकसान भरपाई. जर एखाद्या व्यक्तीची फसवणूक झालेली असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी जर आपल्याला अपील करायची असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी कोणत्या रकमेचे दावे आपल्याला जिल्हा मंचामध्ये अपील करता येतात तर 20 लाखाच्या आत रकमेचे दावे आपल्याला जिल्हा मंचामध्ये अपील करता येतात. त्यानंतर 20 लाखापेक्षा जास्त रकमेचे दावे म्हणजे 20 लाखापेक्षा जास्त रकमेचे दावे आपल्याला राज्य आयोगाकडे अपील करता येतात आणि 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचे दावे आपल्याला राष्ट्रीय आयोगाकडे अपील करता येतात. अशा पद्धतीने 3 पातळ्यांवर हे ग्राहक निवारण आयोग काय करीत असतं, काम करीत असतं. तर जिल्हा पातळीवर जिल्हा मंच, राज्य पातळीवर राज्य आयोग आणि राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय आयोग हे कार्य करीत असतं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे अध्यक्ष. तर जिल्हा मंचाचे अध्यक्ष असतात जिल्हा न्यायाधीश आणि राज्य आयोगाचे अध्यक्ष असतात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष असतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. सभासद, तिसरा मुद्दा आहे सभासद. जिल्हा मंचामध्ये कमीत कमी 2 सभासद असतात आणि 2 पैकी 1 महिला सभासद असणे इथे अनिवार्य आहे. म्हणजे जिल्हा मंचामध्ये जे काही सभासद असतात त्या सभासदाची संख्या 2 आहे आणि या 2 सभासदांपैकी 1 महिला असणे अनिवार्य आहे. तशाच पद्धतीने राज्य आयोगामध्ये सुद्धा कमीत कमी 2 सभासद असतात आणि त्यामध्ये सुद्धा 1 महिला सभासद असणे अनिवार्य आहे. आणि राष्ट्रीय आयोगामध्ये एकूण 4 सभासद असतात आणि 4 सभासदांपैकी 1 महिला सभासद असणे तिथे अनिवार्य आहे. अशा पद्धतीने या प्रत्येक यंत्रणेमध्ये किती सभासद आहेत? जिल्हा मंचामध्ये 2 सभासद कमीत कमी, राज्य आयोगामध्ये कमीत कमी 2 सभासद आणि राष्ट्रीय आयोगामध्ये कमीत कमी 4 सभासद असणे आवश्यक आहे. त्यानंतर अनुभव. आता या जिल्हा मंच, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग या 3ही ग्राहक निवारण मंचामध्ये किंवा ग्राहक निवारण आयोगामध्ये कशा पद्धतीचे सभासद निवडले जातात, त्यांचा अनुभव काय असणे आवश्यक आहे तर ते सभासद कायद्याचं ज्ञान असणे, अर्थशास्त्राची डिग्री असणे, वाणिज्याचा अभ्यास असणे किंवा लेखाकर्म या विषयामध्ये त्यांना अनुभव असणे, कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. म्हणजे कायदा, अर्थ, वाणिज्य, लेखाकर्म या आणखी यापेक्षा वेगळ्या विषयामध्ये कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव असणे महत्त्वाचा आहे. आणि 10 वर्षाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीची जिल्हा मंच, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग इथे सभासद म्हणून नियुक्ती केली जाते. त्यानंतर 5वा मुद्दा आहे वयोमर्यादा. जिल्हा मंचामध्ये सभासद निवडण्यासाठी वयाची अट किती पाहिजे आणि निवृत्तीचं वय किती आहे हे सुद्धा ठरवून दिलेलं आहे. तर जिल्हा मंचामध्ये वयाची अट कमीत कमी 35 असणे आवश्यक आहे आणि वयाच्या 65 वर्षापर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. काय? सदस्य म्हणून राहू शकतात
अध्यक्ष म्हणून राहू शकतात. त्यानंतर राज्य आयोगामध्ये कमीत कमी वय 35 आहे आणि 67 वर्षापर्यंत ते आपल्या पदावर कार्यरत राहू शकतात. आणि राष्ट्रीय आयोगामध्ये कमीत कमी वय 35 आहे आणि निवृत्तीचं वय 70 वर्ष ठरवून दिलेलं आहे. आता प्रत्येक आयोगामध्ये हे जे वय आहे हे काय आहे, वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला दिसून येत आहे. परंतु जे मिनिमम वय आहे 35 हे तीनही आयोगामध्ये काय आहे, सारखं आहे. तर जिल्हा मंचामध्ये निवृत्तीचं वय आहे 65, राज्य आयोगामध्ये निवृत्तीचं वय आहे 67 आणि राष्ट्रीय आयोगामध्ये निवृत्तीचं वय आहे 70 वर्ष. आता या तीनही ग्राहक मंच किंवा तीनही आयोगाचं जो कार्यकाल असतो हा किती वर्षाचा असतो, सभासदांचा कार्यकाल. आता सभासदांचा कार्यकाल जिल्हा मंचाचा हा 5 वर्ष, राज्य आयोगाचा सुद्धा 5 वर्ष आणि राष्ट्रीय आयोगाचा सुद्धा 5 वर्ष. त्यानंतर अपील 7वा मुद्दा आहे. तर जिल्हा मंचामध्ये जर एखादी दावा चालू असेल परंतु जिल्हा मंचाकडून आपल्याला त्याच्यापेक्षा वरच्या आयोगामध्ये जर अपील करायचं असेल तर जिल्हा मंचाकडून आपल्याला राज्य आयोगाकडे म्हणजे या आयोगामध्ये काय करता येतं, अपील करता येतं. तर किती दिवसाच्या आत अपील करता येतं, 30 दिवसाच्या आत आपल्याला काय करता येतं, अपील करता येतं. म्हणजे जिल्हा मंचाकडून राज्य आयोगाकडे अपील करता येतं आणि राज्य आयोगाकडून राष्ट्रीय आयोगाकडे आपल्याला काय करता येतं, अपील करता येतं. परंतु प्रत्येकाचा जो कालावधी आहे 30 दिवसाच्या आत असा ठरवून दिलेला आहे. आणि राष्ट्रीय आयोगाकडून जर आपल्याला त्याच्याही पेक्षा वरच्या न्यायालयामध्ये जर अपील करायचं असेल तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये अपील करता येतं. त्यानंतर कार्यक्षेत्र. जिल्हा मंचाचं कार्यक्षेत्र हे जिल्ह्यापुरते मर्यादित आहे. राज्य आयोगाचं कार्यक्षेत्र हे राज्यापुरते मर्यादित आहे. तर राष्ट्रीय आयोगाचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण देशापुरतं मर्यादित आहे. अशा पद्धतीने 3 पातळ्यांवर हे ग्राहक मंच कार्य करीत असतं. म्हणजे ग्राहकाच्या हितासाठी, ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी, ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून हे आयोग काय कार्य करीत आहेत. म्हणजे जिल्हा मंच हे जिल्ह्यापुरते मर्यादित असते, राज्य आयोग राज्यापुरते मर्यादित असते, तर राष्ट्रीय आयोग संपूर्ण देशापुरते मर्यादित असते. अशा पद्धतीने राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाची काय आहे ही रचना आणि माहिती आहे. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण आयोगाची माहिती पाहिली आणि सुशासनाची सुद्धा माहिती पाहिलेली आहे. त्यामध्ये एक प्रकल्प तयार करण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी एक टॉपिक दिलेला आहे. वरीलपैकी कोणत्याही एका आयोगाची रचना आणि कार्य यावर वर्गामध्ये चर्चा करा. भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार आणि राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्वाद्वारे सुशासनाच्या चौकटीची मांडणी केलेली आहे. सुशासनाचे मूल्य म्हणजे घटक आपण पाहिलेले आहात. त्यावर आधारित सुशासनासाठीची संस्थात्मक चौकट विकसित करण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे. प्रशासनाकडे बघण्याचा लोकाभिमुख दृष्टिकोन हा सुशासनाचा एक महत्त्वाचा गाभा आहे. हा अशा वातावरणाची निर्मिती करतो की ज्यात सर्व वर्गातील नागरिकांना त्यांच्यातील क्षमतांचा पूर्ण विकास घडविता येतो आणि भारताला एक प्रतिसाद देणारे, उत्तरदायित्व, टिकाऊ आणि कार्यक्षम प्रशासन निर्माण करायचे आहे. जर सुशासनाची जी काही मूल्य सांगितलेली आहेत हे आपण पाहिलेलं आहे. सुशासनाची संपूर्ण मूल्यांचा वापर करून जर प्रशासन चालत असेल आणि प्रशासनामध्ये नागरिकांचा सहभाग करून घेऊन जर प्रशासन चालविता येत असेल तर ते प्रशासन खरोखर टिकाऊ आणि कार्यक्षम होऊ शकते. अशा पद्धतीची माहिती या प्रकरणाच्या आधारे आपण पाहिलेली आहे. तर आता झालेल्या तासिकेमध्ये ग्राहक वाद निवारण आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोग या 2 आयोगाची माहिती आपण पाहिलेली आहे. या 2 आयोगाच्या संदर्भात
विद्यार्थ्यांना काही अडचणी निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. मोबाईल नंबर आहे 7756959581. धन्यवाद.